वर कोणी थांबू नका. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या मनारखेड गावात एकाच अजब आणि धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला आहे. निमित्त होतं गावातील हनुमान मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या हनुमानाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचं. मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर मंदिराच्या कळसावरून नोटांची उधळण करण्यात आली. मंदिरावरून 10, 20 आणि 50 रुपयांच्या हजारो नोटांची उधळण यावेळी करण्यात आली. यासोबतच 5 आणि 10 रुपयांचे नाणेही यावेळी उधळण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या भाविकांनी नोटा वेचण्यासाठी एकच झुंबड केली. नोटा वेचताना एकच गोंधळ उडाला आहे. कुणी थेट मंदिरात उभारलेल्या मंडपावर चढण्याचा प्रयत्न केला, तर कुणी वाऱ्याच्या दिशेने उडणाऱ्या नोटा वेचण्यासाठी सैरावैरा धावत सुटले आहेत. भाविकांनी पकडलेल्या आणि जमा केलेल्या नोटा ते आता आपल्या घरातील देव्हाऱ्यात ठेवणार आहेत. नोटा उधळताना काही काळ चेंगराचेंगरी होते की का अशी परिस्थिती निर्माण झाली होतीये. मात्र यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही. गावकऱ्यांनी मात्र या प्रकाराचं समर्थन करत हा आमच्या भक्तीचा भाग असल्याचं म्हटलं जातं. पैशाची लूट या ठिकाणी झाली, नेमकं काय विधी आहे? आज आमच्या इथं श्री हनुमानजीची व श्री गणेशजीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. नवीन मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि एक हर्षोल्लासात हा मोठ्या आनंदात पूर्ण गावकऱ्यांनी मिळून हा सोहळा साजरा केलेला आहे. आणि हे जे लूट जे झालेली आहे हे परंपरागत चालू आलेली आहे आणि एक विधी, धार्मिक विधी म्हणून आहे. आणि जे नोटा किंवा पैसे किंवा जे फुलं त्यातून पडतात त्या कळसावरून पडत झाल्यानंतर तर ते प्रत्येक जण आपापल्या घरात नेते, देवघरात ठेवते, नाहीतर मग आपल्या तिजोरीत ठेवते. त्याचा खूप एक मान आहे.